नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक महत्त्वाचा विषयावर बोलणार आहोत. चला तर आपण पाहूया. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. चला, अनेक दिवसांपासून आपल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची आतुरतेने वाट पाहावी लागत होती. खरीप पीक असो, रब्बी पीक असो किंवा फळपीक विमा असो, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता: हा विमा नेमका कधी मिळणार आणि खात्यात पैसे कधी जमा होणार? तर आता ही प्रतीक्षा संपत आहे, कारण केंद्र सरकारकडून एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. 11 ऑगस्ट 2025 दुपारी 12 वाजता झुंझुनू, राजस्थान येथे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा वाटपाचा पहिला भव्य कार्यक्रम होणार आहे. जशी शासकीय योजना डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात, तसंच आता पीक विम्याचे दावेही नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार वर्षातून 3 टप्प्यांत 3 ठराविक तारखांना थेट खात्यात जमा केले जाणार आहेत. या पद्धतीतला पहिला टप्पा हाच 11 ऑगस्ट रोजी सुरू होतोय. या कार्यक्रमाबाबतचं अधिकृत पत्र 9 ऑगस्ट रोजी सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांना पाठवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 तसेच मागील हंगामातील प्रलंबित असलेले सर्व मंजूर दावे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच देशभरातील जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचा व्हर्च्युअल सहभागही मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. या नवीन पद्धतीमुळे आता शेतकऱ्यांना विमा कधी मिळेल याची चिंता राहणार नाही. पीएम किसान योजनेसारख्याच पद्धतीने वर्षातून 3 वेळा ठरलेल्या दिवशीच पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात निश्चित तारीख आणि खात्रीचा दिलासा मिळेल. मित्रांनो, हा अपडेट तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. अशाच महत्त्वाच्या शेतकरी-विषयक बातम्या, सरकारी निर्णय आणि कृषी अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. भेटूया पुढच्या अपडेट्ससह. धन्यवाद.